मराठा कुणबी जीआरला स्थगिती देण्यास मुंबई हायकोर्टाचा नकार। 2 सप्टेंबरच्या शासन निर्णयाला अंतरिम स्थगितीस नकार। राज्य सरकारला मोठा दिलासा। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला सुरुवात। बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेजची घोषणा होण्याची शक्यता। आज किंवा उद्या राज्यातील सर्व नुकसानाचे आकडे येतील। तिन्ही नेते एकत्र बसून शेतकऱ्यांसाठीच्या मदतीची घोषणा करतील। बावनकुळेंची प्रतिक्रिया। कफ सिरप प्रकरणात सुप्रीम कोर्टात याचिका। वकील विशाल तिवारी यांच्याकडून सुप्रीम कोर्टात याचिका दाखल। कफ सिरपमुळे मध्य प्रदेशातील 18 महिन्याच्या बाळाचा नागपुरात मृत्यू। औषध अधीक्षक दिनेश मविया यांची तडकाफडकी बदली। या प्रकरणी मध्य प्रदेश, राजस्थान आणि उत्तर प्रदेशला राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची नोटीस। महाराष्ट्रामध्ये कोल्ड्रीफ औषधाचा पुरवठा नाही, चिंता करण्याची गरज नाही। अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त राजेश नार्वेकर यांची माहिती। देवानं जे करायला सांगितलं तेच केलं, मला थोडंही दुःख नाही। सरन्यायाधीश गवईंवर हल्ला करणाऱ्या राकेश किशोरचं वक्तव्य। पंतप्रधान मोदींसह फडणवीसांकडून सरन्यायाधीश गवईंवरील हल्ल्याचा निषेध व्यक्त। तर सरन्यायाधीशांवर नाही तर हा संविधानावर बूट फेकण्याचा प्रकार, संजय राऊतांची टीका। गवईंवर हल्ला करणाऱ्या वकिलाला जोड्यानं मारलं पाहिजे, हा सर्वोच्च न्यायमूर्तीचाच नव्हे तर घटनेचा अपमान, संजय शिरसाट संतापले। न्यायाधीश गवईंवरील हल्ल्याप्रकरणी पवारांच्या राष्ट्रवादीचं आंदोलन। ही मनुवादी मानसिकतेची पिलावळ बूट फेकतायत अशा कट्टरवादी प्रवृत्तींचा जाहीर निषेध। रोहित पवार आक्रमक। शिवसेना चिन्हासंदर्भात उद्या सुप्रीम कोर्टात अंतिम सुनावणी। सत्तेच्या हवेत असलेल्या शिंदेंचं विमान न्यायालय जमिनीवर पाडणार का, लवकरच कळेल, असीम सरोदेंचं वक्तव्य। राम आमच्याकडे असल्यानं धनुष्यबाणही आमच्याकडेच राहील, मशालमध्ये रॉकेल नसल्यानं ते खाली गेलं, गुलाबराव पाटलांची टीका। निलेश घाळवलचा पासपोर्ट रद्द करण्यासाठी पुणे पोलीस कोर्टात। घाळवलचा पासपोर्ट रद्द करण्यासंदर्भात पोलिसांचा पत्र व्यवहार सुरू। राजकारणातलं हिरो म्हणून पंतप्रधान मोदींकडे पाहतो। फिल्म सिटीला टॉप क्लास बनवणार। फिक्की फिल्म्सच्या 25व्या आवृत्तीच्या उद्घाटनावेळेस फडणवीसांचं आश्वासन। मुंबईत कस्तुरबा रुग्णालयात निवृत्ती सोहळ्यात कर्मचाऱ्याकडून प्रबोधनकार ठाकरेंचं पुस्तक भेट। महिला कर्मचाऱ्यांनी पुस्तक फेकून देत कर्मचाऱ्याला माफी मागायला भाग पाडलं। प्रबोधनकार ठाकरेंचं पुस्तक फेकल्यानंतर ठाकरेंची शिवसेना आणि मनसे आक्रमक। ठाकरेंची शिवसेना आणि मनसे कस्तुरबा रुग्णालयाबाहेर आंदोलन करणार। रुग्णालयाबाहेर सुरक्षा वाढवली। जाणीवपूर्वक व्हिडिओ काढला। कस्तुरबा रुग्णालयात पुस्तक भेट दिलेल्या राजेंद्र कदम यांचा आरोप। तर प्रबोधनकारांचा अवमान करण्याचा हेतू नव्हता। शासकीय ठिकाणी अशी पुस्तकं वाटण्याला विरोध। परिचारिका श्रीजा सावंतांकडून स्पष्ट। परभणीमध्ये बंजारा समाजाचा मोर्चा। एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी। पारंपरिक वेशभूषेत महिलांचं मोर्चात नृत्य। पंतप्रधान मोदी उद्या मुंबई दौऱ्यावर। मोदींच्या हस्ते उद्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन होणार। मोदी ग्लोबल फिनटेक फेस्ट परिषद आणि प्रदर्शनालाही उपस्थित राहणार।